जर आपण एक किंवा जास्त व्यक्तींच्या नावे जर आपण एकत्रित विकत घेतलेली असेल आणि ते नाव जर आता ती जॉईंटली जर आपलं नाव लागलेलं असेल एखाद्या 7/12 उतार्यावर किंवा महसूल दप्तरी, तर त्यामध्ये सुद्धा आपण एखादा सहधारक को ओनर हा सदरची मिळकत ही माझ्या को ओनर जो कोणी सहधारक सह हिस्सेदार आहे सह मालक आहे त्याच्या हिश्श्यामध्ये येतो म्हणून स्वतःचा हक्क रेलिंग्वेश डीड म्हणजे की हक्क सोड पत्राद्वारे संमती पत्राद्वारे तो देऊ शकतो. आता मित्रांनो हे तर लक्षात आलं असेल की लिगल हेल्थ म्हणजे कायदेशीर वारस आणि जे कोणी एकत्रित मिळकती विकत घेतलेले आहे त्या दोन व्यक्ती स्वतःचे हक्क हे किंवा जॉईंट को ओनर जे आहे ते इतर व्यक्तीच्या सहधारकाचे म्हणजे की तो म्हणजे थर्ड पार्टीला आपल्याला ते देता येत नाही. ट्रान्सफर कॅन ओनली बी मेड इन फेवर ऑफ को ओनर नॉट थर्ड पार्टी असं सुद्धा कायद्याचे एक प्रिन्सिपल आहे. म्हणजे ज्यांच्या हक्कात आपण हिस्से सोडतोय ते ऑलरेडी आपली ती सहहिस्सेदार असायला हवेत किंवा सहमालक असायला हवे. म्हणजे जॉईंट नाव जर असेल किंवा त्याच्यात आपले जन्मताच हक्क असतील तर ते देखील आपण आपले हक्क सोडू शकतो. तर अशा प्रकारचं ट्रान्सफर हे हक्क सोडपत्र हे